स्माइल आफ्टरनून. कसे आहात सगळे? स्वस्त, मस्त, जबरदस्त. व्हेरी नाईस नाही, स्वस्त मस्त जबरदस्त. आयुष्यामध्ये लक्षात ठेवा एकच मंत्र, शरीर आणि मनामध्ये स्वस्त. जे काही जीवन जगताय ते एकदम मस्त आणि त्याचा रिझल्ट आपल्या जीवनात येतोय तो जबरदस्त. या मंत्रासोबत जेव्हा तुम्ही जीवन जगायला लागाल आयुष्य खूप सुंदर होणार आहे. सो काल आणि आज कोणी कोणी आपल्या जीवनातल्या सगळ्या कटू आठवणींना लिहून डिलीट केलंय. 2 दिवस कंटिन्यू ऍक्टिव्हिटी करणारे कोण आहेत? व्हेरी गुड. आवाज येत नाहीये. माझा आवाज क्लिअर आहे का सगळ्यांना? इज माय व्हॉइस इज क्लिअर? येस ऑर नो? ओके ग्रेट, थँक्यू. बंद आहे म्हणे. ओके. सो आज आपण घेणार आहे पास्ट लाईफ मेडिटेशन. पास्ट लाईफ मेडिटेशन का बरं आवश्यक आहे? प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये गतकाळातील खूप साऱ्या चांगल्या वाईट आठवणी साठवून ठेवलेल्या आहे. पण वर्तमानात जीवन जगत असताना चांगल्यापेक्षा कटू आठवणीच आपल्याला जास्ती आठवतात आणि त्याचमुळे काही व्यक्तींप्रती राग, काही दुःख, तर काही तणाव त्या कटू आठवणींमुळे आपण आपल्या जीवनात साठवून ठेवलेला आहे. चला आज एक प्रयत्न करूया. या सगळ्या कटू आठवणींना जबाबदार असलेल्या लोकांना माफ करून टाकूया. तुम्ही म्हणणार मॅडम लोकांनी एवढं दुःख दिलंय, काय माफ करायचं? सोपं आहे केवढं माफ करणं? पण आज प्रयत्न करूया. कारण त्यांना आपण दिलेली माफी त्यांच्यासाठी महत्वाची नाही आहे, आपल्यासाठी महत्वाची आहे. कारण वर्षाने वर्ष जे ओझं आपण त्या कटू आठवणींचं जीवनात वाहून ठेवलेला आहे, तो त्रास जो आपल्याला होतोय, त्या त्रासातनं आपल्याला स्वतःला बाहेर यायचं. हे मेडिटेशन कोणीही करू शकता. कारण रोज कुठेतरी साठवणूक होत असते दुःखांची, तणावाची, कुठल्या तरी व्यक्तीबद्दलच्या नकारात्मकतेची. सो एक ग्लास पाणी पिऊन घ्या आणि फोन सायलेंटवर टाकून घ्या की तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही याची काळजी घ्यायची आहे. सो रेडी? पाणी पिलंय सगळ्यांनी? चलो, तयार आहेत ना सगळ्यांना माफ करायला? ओके, चला सुरू करूया. संपूर्ण लक्ष फक्त श्वासांवर केंद्रित करा आणि त्या आधी पहिले पाठीचा कणा ताठ, रिलॅक्स.
एकदम रिलॅक्स बसायचंय, कोणीही तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही याची काळजी घ्या. एक 15-20 मिनिटं आपल्याला या मेडिटेशनसाठी लागणार आहे. जेवढ्या सहजतेने तुम्ही या मेडिटेशनचा स्वीकार कराल, इथून पुढच्या पूर्ण आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं दुःख किंवा तणाव अनुभव करणार नाही. कारण बरचसं दुःख आपल्या जीवनात आपल्या पास्ट मध्ये घडलेल्या आठवणींचा परिणाम आहे. आपल्या जीवनातले पास्टचे दुःख आपल्याला वर्तमानात त्रास देतात आहे. पण आजच्या या ध्यान साधनेतनं आपण या पास्टच्या सगळ्या कटू आठवणींना परमनंटली डिलीट करणार आहे. परमनंटली डिलीट. दोन्ही हात मांडीवर आणि तळवे आकाशाकडे, डोळे हलके बंद. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर. कल्पना करा, येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्राने अवरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी दूर होत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्राने अवरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी दूर होत आहे. कायमस्वरूपी दूर होत आहे. कालचा दिवस, गेले 24 तास आठवायचे आहेत की गेल्या 24 तासामध्ये आपल्या जीवनात काय काय घडलं. गेल्या 24 तासात आपल्या जीवनामध्ये काय काय घडलं आठवा. काही चांगले क्षण ज्यात आपण खूप आनंदी होतो, काही वाईट क्षण कुणाच्या तरी शब्दाने, कृतीने आपल्याला दुखावला गेलेला आहे, कुणाच्या तरी शब्दाने, कृतीने आपण दुखावला गेलेलो आहे. ते सगळे कटू क्षण आठवा. जेही लोक आपल्या दुःखांसाठी जबाबदार आहे, त्या सगळ्या लोकांना मोठ्या मनाने माफ करून टाका. आपल्या जीवनातील दुःखांसाठी जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला आज माफ करून टाका. कुठलाही त्रास, कुठलाही तणाव आपल्या जीवनामध्ये आहे, त्या प्रत्येक तणावाला 24 तासातल्या आठवायचं आहे. आणि त्या तणावाला जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माफ करायचंय. प्रत्येक व्यक्तीला माफ करायचंय. आणि याच्यात जे जे चांगले क्षण आपल्या जीवनात घडलेले आहे लास्ट 24 आवर्स मध्ये, ते मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायचे आहेत. मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायचं आहे. कुलूप बंद करायचं आहे. बघा, आता 24 तासातील फक्त आणि फक्त चांगल्या आठवणी आपल्या मनात आहे. गेल्या 24 तासातील फक्त आणि फक्त चांगल्या आठवणी आहेत. कळत नकळत आपल्याकडनं काही चुका झाल्या असतील काल दिवसभरात, त्याच्यासाठी मनोमन माफी मागा. आपण सर्व या ब्रह्मांडाशी कनेक्टेड आहे. तुम्ही मागितलेली माफी त्या व्यक्तीपर्यंत फक्त तुम्ही माफी मागता पोचते आहे. आता हळूवार गेल्या 1 महिन्यातला प्रत्येक क्षण डोळ्यासमोर आणायचा आहे. गेल्या 1 महिन्यातला प्रत्येक क्षण डोळ्यासमोर आणा. काय काय क्षण आपण उपभोगले आहेत. काही दुःखद क्षण आपल्या जवळ आले असतील, काही आनंदाचे क्षण असतील. आठवा त्या प्रत्येक क्षणाला. प्रत्येक क्षणाला आठवायचं. प्रत्येक क्षणाला. जीवनात ज्याही कटू घटना घडलेल्या आहेत,
त्या घटनांना जबाबदार लोकांना माफ करून टाका. गेल्या 1 महिन्यात तुम्हाला ज्यांनी ज्यांनी दुःख दिलेले आहे, मान्य आहे, माफ करणं खूप कठीण आहे, पण माफ करायला शिका. कारण तुम्ही माफ करायला जेव्हा शिकाल ना, तो ब्रह्मांड तुमच्याशी कनेक्ट होतो, तो क्रिएटर, ते युनिव्हर्स तुमच्याशी कनेक्ट होतं आणि जीवनामध्ये पॉझिटिव्ह देतं. म्हणून माफ करायला शिका. कोणाच्या शब्दांनी तुम्ही दुखावले असाल, कोणीतरी कृती वाईट केली असेल तुमच्या प्रती, पण तुम्हाला त्यांना माफ करायचं आहे. 1 महिन्यातले जे जे चांगले क्षण होते, त्या चांगल्या क्षणांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायचं आहे. सर्व चांगल्या क्षणांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायचं आहे. काही घटना अति कटू असतील, अति वाईट असतील, आज फक्त रिलॅक्स व्हायचं आहे. जर अश्रू म्हणतील, डोळ्या म्हणतील आहे की या सगळ्या दुःखांना डोळ्यांच्या माध्यमातून वाहू द्यायचंय, वाहून जाऊ द्या, थांबवू नका. आज कुठल्याच भावनेला थांबायचं नाहीये. या प्रवाहासोबत पूर्ण खाली होऊन जायचंय, सर्व कटू आठवणीतनं, सर्व दुःखातनं. कारण आपल्याला एक नवी सुरुवात करायची आहे. गेल्या 1 वर्षात 365 दिवसामध्ये अनेक क्षण आपल्या जीवनात आले. काही सुखाचे होते, काही दुःखाचे होते, काही खूप कठीण होते. एखाद्याने खूप मोठं दुःख सहन केलं असेल. आज आपल्या जीवनातील दुःखांना एकदा बघून या ब्रह्मांडामध्ये कायमस्वरूपी विलीन करायचं आहे आणि त्याला तुमच्या जीवनातील दुःखांना जी कुठली व्यक्ती जबाबदार असेल, सर्वप्रथम त्यांना माफ करून टाकायचं आहे. तुमच्या जीवनात दुःख देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माफ करून टाका. तुमच्या जीवनात दुःख देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माफ करून टाका. 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 कळत नकळत आपल्या शब्दांनी, कृतीने आपण कुणाला दुखावलं असेल, त्यांची मनोमन माफी मागा. मनोमन माफी मागा. मनोमन माफी मागा. आणि जे जे चांगले क्षण आहेत ना 1 वर्षातले, त्या सगळ्या चांगल्या क्षणांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. सर्व चांगल्या क्षणांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. सर्व चांगल्या क्षणांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. कुलूप बंद करा. आता गेल्या 10 वर्षांचा काळ अनुभवा. आयुष्यातला खूप मोठा काळ आहे 10 वर्षांचा. या 10 वर्षामध्ये एक एक करून असंख्य घटना आपण अनुभवलेल्या आहे. कदाचित त्या 10 वर्षात आपण जवळच्या एखाद्या व्यक्तीला गमावलं असेल, जवळच्या एका मैत्रीमध्ये दुरावा निर्माण झाला असेल, काही आजारपण समोर आले असतील, काही अत्यंत दुःखांचे प्रसंग आले असतील. त्या क्षणांना, त्या दुःखांना जबाबदार असलेल्या सर्व व्यक्तींना माफ करून टाका. आपल्याला कळत नकळत शब्दांनी, कृतीने ज्यांनीही दुःख दिलेलं आहे, त्या सर्व लोकांना माफ करून टाका. सर्व लोकांना माफ करून टाका. अगदी कायम स्वरूपी माफ करून टाका. 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 आणि कळत नकळत आपण कुणाला दुखावलं असेल, शब्दांनी, कृतीनी, वाणीनी, आज त्यांची मनोमन माफी मागा. मनोमन माफी मागा. मनोमन माफी मागा. मनोमन माफी मागा. आणि सगळे आनंदाचे क्षण अगदी मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. सर्व आनंदाच्या क्षणांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. सर्व आनंदाच्या क्षणांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. कुलूप बंद करा. दुःखांना बाहेर काढताना जर डोळ्याच्या कडा ओल्या होते, तिला आज होऊन जाऊ दे, त्यांनाही थांबवू नका. नका थांबवू त्यांना, कारण आज आपल्याला खाली व्हायचं आहे. कारण जोपर्यंत आज आपण आपल्या अंतर्मनात या दुःखांना बाजूला करणार नाही,
तर तिथे सुखाच्या ऊर्जांची एंट्री होणार नाही. आपल्याला इथून पुढे जीवनात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य पाहिजे आहे. त्यामुळे या वर्तमानातल्या सगळ्या कटू आठवणींना दूर सारायचं आहे आणि भविष्यासाठी याच वर्तमानात सकारात्मकतेची निर्मिती करायची आहे. भविष्यासाठी याच जीवनामध्ये सकारात्मकता निर्माण करायची आहे, पॉझिटिव्हिटी निर्माण करायची आहे. आता तुमच्या शाळा आणि महाविद्यालयीन जीवनामध्ये बघा, कधी अभ्यासात यश आलं असेल, कधी अपयश आले असेल. आपल्या पालकांनी दिलेल्या त्यांच्या ताकदीने त्यांनी तुमच्यासाठी सगळं काही केलेलं आहे. बघा एकदा आई वडिलांनी तुमच्यासाठी काय काय केलेलं आहे, सर्व बघा. त्यांनी त्यांच्या जीवनातले सर्व कष्ट तुमच्यासाठी दिलेले आहे, एकदा ते बघा. तुमच्या आनंदासाठी, तुमच्या सुखासाठी तुमच्या आई वडिलांनी केलेल्या प्रत्येक गोष्टी बघा. तुमचे जवळचे मित्र परिवार बघा. आणि या काळात जर तुमच्या जीवनात खूप दुःख आले असतील, कष्ट आले असतील, त्या दुःखाला, कष्टाला जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला आज माफ करून टाका. तुमच्या जीवनात आलेल्या प्रत्येक दुःखद घटनांसाठी जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माफ करायचं आहे. खरंच कठीण आहे माफ करणं, पण आपल्याला आज ती माफी द्यायची आहे त्यांना. आपल्याला आज ती माफी द्यायची आहे, आपल्याला आज ती माफी द्यायची आहे त्यांना. आणि कळत नकळत आपण कुणाला दुखावलं असेल शब्दांनी, कृतीनी, वाणीनी, मनोमन प्रत्येकाची माफी मागा. कळत नकळत ज्यांना कुणाला आपण दुखावलं असेल शब्दांनी, कृतीनी, वाणीनी, त्यांना माफी मागायची. आज त्यांची माफी मागायची आहे, त्यांची माफी मागायची आहे, त्यांची माफी मागायची. माफ करून टाका आणि माफी मागा. वर्तमानातल्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी सर्वांना माफ करा, सर्वांना माफ करा, सर्वांना माफ करा. आणि सगळ्या आनंदाच्या क्षणांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूपबंद करा. जीवनात जगलेल्या प्रत्येक आनंदाच्या क्षणाला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा, कुलूप बंद करा, कुलूप बंद करा, कुलूप बंद करा. आता बघा तो क्षण आहे ज्या क्षणी तुम्ही या पृथ्वीवर पहिला श्वास घेतला. तुमच्या आई बाबांनी पहिल्यांदा तुम्हाला बघितलं, हातात घेतलं, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अनुभवा. तुमच्या आई वडिलांनी पहिल्यांदा तो तुम्हाला स्पर्श केला, अगदी मायेने तुम्हाला जवळ घेतलं, त्यांचा स्पर्श अनुभवा. अगदी त्यांनी मायेने तुम्हाला जवळ घेतलेला आहे, तो स्पर्श अनुभवा. या क्रिएटरनी आपल्याला हे सुंदर जीवन दिलं होतं, सुंदर जीवन अगदी आनंदाने जगण्यासाठी, आनंदाने जगण्यासाठी. आणि बघा आता तुमच्या हातात त्या क्रिएटरने एक सुंदर कोरीपाटी दिलेली आहे, सुंदर कोरीपाटी दिलेली आहे, सुंदर कोरीपाटी दिलेली आहे. त्या कोऱ्या पाटीवर इथून पुढे जीवनामध्ये फक्त आणि फक्त परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लिहायचं आहे. यू आर द क्रिएटर ऑफ युअर लाईफ. तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार, तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार. आणि त्या क्रिएटरनी तुम्हाला इथून पुढचं संपूर्ण जीवन आनंदाने जगण्यासाठी एक नवी कोरीपाटी दिलेली आहे, ज्यात तुम्ही तुमच्या जीवनातलं संपूर्ण सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची नवी रूपरेषा तयार करत आहे, नवी रूपरेषा तयार करत आहे. यू आर द सक्सेसफुल पर्सन इन द वर्ल्ड. 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 या जगातील सर्वात यशस्वी व्यक्ती तुम्ही आहे. या जगातील सर्वात यशस्वी व्यक्ती तुम्ही आहे. या जगातील सर्वात संपन्न व्यक्ती तुम्ही आहे. या जगातील सर्वात संपन्न व्यक्ती तुम्ही आहे. परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य ही आपल्या जीवनाची स्वाभाविक अवस्था आहे. परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य ही आपल्या जीवनाची स्वाभाविक अवस्था आहे, स्वाभाविक अवस्था आहे, स्वाभाविक अवस्था आहे. मनोमन सांगायचं आहे, मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ. मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ. आणि आज आता या क्षणापासून पुढील जीवनात
फक्त सुख, समाधान, आरोग्य आणि ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याचा लाभ आपल्याला प्राप्त होणार आहे. इथून पुढच्या पूर्ण जीवनामध्ये आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. दिव्य गुरु ईश्वरांना आभार मानायचा आहे आणि हळुवार स्वाभाविक अवस्थेत वापस यायचं आहे. हळुवार स्वाभाविक अवस्थेत वापस यायचं आहे. जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स. थोडं पाणी पिऊन घ्या. कसं वाटतंय? माफ केलं सगळ्यांना? बोला शिल्पा मॅडम, काय म्हणताय? अनम्यूट करा. खूपच छान वाटलं, शांत वाटलं एकदम. माफ करू शकलात की नाही? हो, मी माफ खरं आधीच केलेलं आहे सगळ्यांना, कारण माझ्या आयुष्यामध्ये भरपूर दुःख आली पूर्वी. मी खूप भयंकर अवस्थेतनं आजपर्यंत आलीये. तर ती माफी वगैरे माझी खरी 4-5 वर्षापासून झाली. आता मी फ्री आहे तशी, कुठल्या जबाबदाऱ्या नाहीयेत. सद्गुरु कृपेमुळे छान सगळं झालं आणि आता तुम्ही पण भेटलात, त्यामुळे अजूनच मला छान वाटतंय. छान, खूप छान. ग्रेट. संगीता महाजन, मॅडम, बोला. आज स्टार्टिंगला मला 2 चेहरे दिसले ज्यांना माफ करायचं होतं, माफी पण मागायची होती त्यांच्याकडनं. पण शेवटी शेवटी मला एकदम निळं आकाश दिसलं आणि एक व्हाईट पिजन फ्लाय करताना दिसलं. अच्छा, माफ करू शकलात की नाही करू शकला? 90% करू शकले, 10% बाकी आहे. याचा आपला एक मेडिटेशनचा व्हिडिओ आहे, जो युट्यूबवर हा, पण आहे आणि आपल्या ऍपवर पण आहे. हो. वर्टिक्स हॅपी लाईफ हे ऍप तुम्ही जर डाउनलोड केलं तर त्याच्यात फ्री हा, मेडिटेशनचा क्लास आहे, सगळ्यांसाठी आहे. तो हा, हा. अवश्य बघा तुम्ही. आणि त्याच्यात हे मेडिटेशन, पास्ट लाईफ मेडिटेशन आणि बरेचसे मेडिटेशन आहे जे तुम्हाला सरावासाठी मदत करतील. प्ले हा. स्टोअर वर वर्टिक्स हॅपी लाईफ हे नाव आहे नाही, आपलं केलंय, ऍप. डाउनलोड केलंय ना. हा, तर त्याचं मेडिटेशनचं प्रॅक्टिस करा, तुम्हाला चांगले मेडिटेशन तिथे प्रॅक्टिससाठी मिळतील. म्हणजे हे तर आपण डीप मध्ये, याच्यापेक्षा डीप मध्ये बसल्याचं मेडिटेशन त्या ऍप मध्ये दिलेलं आहे. थँक्यू. थँक्यू. रुचिता मॅडम, बोला. खूप छान वाटलं मॅडम. आणि घेते. कारण एवढे दुःख सहन नाही होत होते. तर म्हटलं ठीक आहे, सगळ्यांना माफ करायचं आपण. जे काही माझ्या हाताने काही चुका झाल्या असतील, त्यांच्या हाताने, मोठे आहेत ते. माझ्या जीवनात असं कोणीच नाही की ज्यांनी मला खूप जास्त त्रास दिलेला आहे. इव्हन मला मारायलाही आले असतील ना, तर त्यांची काहीतरी मजबुरी असेल, तर त्याच टाइमात मी माफ केलं. पण मला माफी देतील की नाही देतील हा विचार येते. आणि मेडिटेशन जास्त वेळपर्यंत करता नाही येत आहे मला. म्हणजे अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ थांबू नाही शकत, झोप लागते मला डायरेक्टली. पण सवय माफ. नाही आहे, सरावाचा भाग आहे. हळूहळू जसा सराव होतो. अच्छा अच्छा. काही लहान तऱ्हेने माहितीये का, अशी अवस्था येते जेव्हा तुम्ही रेग्युलर ध्यान प्रॅक्टिस मध्ये येता ना, सगळ्यात पहिले तर आपण जे जीवन जगतोय सध्याचं, ते इतकं धकाधकीचं आहे. हा. आणि या धकाधकीच्या जीवनामध्ये असा स्वतःसाठी मोकळा श्वास आपण घेतच नाही. कधीतरी स्वतःसाठी दिवसातनं, 24 तासातनं थोडा वेळ तरी स्वतःसाठी काढा. थोडं हा. मंथन करा. काय पाहिजे ते युनिव्हर्सला रोज सांगा की मला ही गोष्ट पाहिजे आहे. मला माझ्या जीवनात, म्हणजे लिटरली सांगते, मी ट्राय म्हणजे करायची की अफर्मेशन्स खरोखर काम करतात का. हो, थोडं डाऊट. मी गमती गमती सांगते ना, गंमत सांगते, मी अफर्मेशन खरंच काम करतात का. तर एक वेळ होता की जिथे मी
माझ्या फोनचा रिचार्ज मला माझ्या भावाने बरेच वर्ष करून दिला. दॅट वॉज माय फायनान्शियल कंडिशन. आणि मी गमतीने म्हटलं, एक 15-20 दिवसापूर्वी म्हटलं माझ्या हसबंडला, या अॅनिव्हर्सरीला मी तुम्हाला आयफोन गिफ्ट करणार. काल मी 2 आयफोन परचेस केले, ते 15 Pro. व्हाय दिस इज हॅपनिंग? जेव्हा तुम्ही अफर्मेशन देता सकारात्मकतेने, तेव्हा तो युनिव्हर्स आपल्यासाठी काहीतरी काम करतो. आपण काहीच करू शकत नाही. एक श्वासही आपला नाही आहे, लक्षात घ्या. रस्त्याने चालता चालता एखाद्याला हार्ट अटॅक येऊन जातो. अक्षरशः लोक आज जेवण करून झोपतात, उद्या सकाळी ते व्यक्ती गेलेले असतात. आणि अशा दररोज या पृथ्वीवरनं 10 लाख प्लस लोक टाटा बाय बाय करतात. सगळ्यात पहिले तर जीवनात खरा बदल हा करायचा आहे की आजचा दिवस मला मिळालेला आहे ना, माझ्यासारखं भाग्यवान कोणी नाहीये. कारण त्या देवानी, त्या क्रिएटरनी, त्या ईश्वरानी त्या 10.5 लाख प्लस लोकांमध्ये माझा नंबर नाही लावलाय. आणि थोडं आजूबाजूला पाहिलं की माझ्यासोबत माझ्या कुटुंबातले सगळे लोक आहेत ना, मग माझ्यासारखं अजून भाग्यशाली नाहीत. फक्त आजचा दिवस माझ्याकडे आहे अँड आय हॅव टू जस्ट सेलिब्रेट दिस डे. गेट द रिझल्ट. करून तर बघा. आजपर्यंत बघा, जसं तुम्ही आतापर्यंत जगलात तसंच जगत राहाल तर काही फरक पडणार नाही. पण कालच्या पेक्षा आज थोडं वेगळं जगायला सुरुवात कराल, आज सकारात्मकतेची पेरणी कराल, उद्याचा दिवस निश्चितच आनंद आणि सकारात्मकतेने भरलेला असेल. कोणीच थांबवलं नाही आपल्याला आनंदाशी जगण्यासाठी. पण आपण आपल्यातले हेवे दावे, तो असा वागला, ती अशी वागली, त्यांनी असं बोललं, तिने तसं केलं, हेच विचार करण्यात आयुष्य गमावून आपल्या जीवनातला आनंद आपण गमावतोय. बरोबर. सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. आणि यांनी म्हटलं, त्यांनी म्हटलं, त्यांनी असं वागलं म्हणून मी का वागायचं? अरे सोडून द्या ना. मी आता उद्या माझ्या घरी जाणार आहे परत, म्हणजे आपल्या नेहमीच्या ऑफिसमध्ये होईल. तुम्हाला मी एक छान वाक्य ऐकवणार आहे. खूप पॉवरफुल सेंटेन्स आहे. सोडून द्यायला शिका. एक प्रश्न आहे मॅडम माझा. बोला. तर प्रेयर डेली करताय, होपोनोपोनो प्रेयर, तर ती पर्टिक्युलर पर्सन साठी करायची की डायरेक्ट युनिव्हर्सला केली तरी चालते? डायरेक्टली युनिव्हर्सला करा. डायरेक्टली युनिव्हर्सला करायची. किंवा मग एखाद्या गोष्टीसाठी, जसं आता मला समजा माझ्या जीवनात फायनान्सचा इश्यू नाही आहे, टचवूड. समजा एखाद्याच्या जीवनात फायनान्सचा इश्यू आहे, तर तो म्हणू शकतो किंवा मला माझं अर्निंग टार्गेट, हे माय अर्निंग ऑफ 10 लाख पर मंथ, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. बरोबर आहे. फायनान्सला म्हणायचं का मॅडम? फायनान्सला. आता एखादं रिलेशनशिप, हे माय हॅपी मॅरिड लाईफ. एखाद्याला मॅरिड लाईफ मधलं रिलेशन चांगलं करायचंय, हे माय हॅपी मॅरिड लाईफ, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आणि मी त्याच्यात एक वाक्य जोडत असते, आय फॉरगिव्ह माय सेल्फ. हेल्थ एखादी चांगली पाहिजे माझ्यासाठी. आता माझं हे तर माझं हेल्थ हे माझं हे आहे, तर मग हेल्थ साठी काय काय म्हणू आपण त्याला, हेल्थ साठी एक चांगला शब्द, संपूर्ण स्वास्थ्याला इंग्लिशमध्ये काय म्हणणार आपण, एक छान शब्द इंग्लिशचा सुचवा. आणि लँग्वेज इज नॉट मॅटर. बरं, इमोशन्स. नाही, हेल्थ साठी आपल्याला चांगलं आरोग्य, त्याला शब्द काय म्हणू आपण, बॉडी हेल्थ नाही, संपूर्ण स्वास्थ्य, टोटल हेल्थ पण नाही होणार, एक चांगला शब्द, हे माय हेल्दी लाईफ. ओके, हे माय हेल्दी लाईफ, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, आय फॉरगिव्ह माय सेल्फ. तर या पद्धतीने तुम्ही एनर्जी तिथे क्रिएट करा. सब कुछ आपण नाही करू शकत. पैशासाठी की माझं अर्निंग, हे अमाऊंट, तर या पद्धतीने तुम्हाला शब्द तिथे द्यायचे आहेत आणि होपोनो प्रेयर करायची आहे. चांगले रिझल्ट येतात. आणि अजून मी याच्यात सांगते, आता तुम्ही होपोनोचं म्हटलं तर 44 डेज 44 टाइम लिहिण्याचा एक संकल्प करा आणि बघा मॅजिक काय येतं. होपोनो प्रेयर जसं लिहायचं, हे माय अर्निंग ऑफ 10 लाख पर मंथ, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, आय फॉरगिव्ह माय सेल्फ. असं 44 टाइम्स लिहायचं नाही, म्हणायचं आहे फक्त. 44 डेज 44 टाइम म्हणायचं आहे आणि करून बघा. हे माय अल्टिमेट हेल्थ लिहा तिथे. मॅडम बिझनेस ग्रोथ साठी काय करायचं? बिझनेस ग्रोथ साठी पण खूप छान आहे बघा. एंजल नंबर 333 दिसला मला लगेच.
अल्टिमेट त्याच्यासाठी 40 रोज 44 वेळा फक्त रीड करायचं, म्हणजे हे तुम्हाला अफर्मेशन बोलायचंय. ठीक आहे. अफर्मेशन काय असेल मॅडम? कुठलं? बिझनेस साठी. माझं मेडिकल आहे. अर्निंगचं टार्गेट ठेवा ना, जसं मी म्हटलं. माय अर्निंग हे माय अर्निंग ऑफ 10 लाख पर मंथ. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू, आय लव्ह यू, आय फॉरगिव्ह माय सेल्फ. अच्छा. होलिस्टिक हेल्थ पण शब्द छान आहे. होलिस्टिक हा, होलिस्टिक हेल्थ. काय आहे होलिस्टिक? होलिस्टिक म्हणजे काय? संपूर्ण, पूर्णत्व असं. होलिस्टिक मेडिसिन रिसर्च फाउंडेशन आहे इंटरनॅशनल, त्याची मी वेस्टर्न झोनची झोनल डिरेक्टर आहे. आता आपला एक 28 जुलैला प्रोग्राम आहे. आपल्या बरेचसे 100 स्टुडंट तरी येतील तिकडे प्रोग्रामला, इव्हेंटला. चलो, अलका मॅडम बोला. अलका मॅडम अनम्यूट करा, बोला. हो मॅडम, बोलते. 2 मिनिट. थँक्यू मला संधी दिल्याबद्दल बोलण्याची. बोला बोला. ज्या वेळेला तुम्ही बोलत होतात आणि मी मेडिटेशन मध्ये होते, तर माझ्या डोळ्यासमोर अक्षरशः त्या व्यक्ती फिरत होत्या. आणि माझं कसं होतंय की मी म्हणजे अगदी 15व्या वयाच्या खूप त्रासामध्ये दिवस काढलेत माझ्या लाईफमध्ये. म्हणजे अगदी शिक्षण घेत असताना ते लग्न होईपर्यंत माझ्या लाईफमध्ये खूप स्ट्रगल होता. आणि त्यात दुसरी तिसरी व्यक्ती कोणी नाही तर माझ्या रक्ताच्याच नात्यातली लोक मला खूप त्रास देत होते आणि मी खूप फ्रस्ट्रेट झाले होते त्या गोष्टींपासून. तर तुम्ही बोलताय माफ करायला शिका. मी मनातून माफ करते. म्हणजे मी त्या व्यक्तींच्या कॉन्टॅक्ट मध्येच राहणं, लांबच राहते त्या व्यक्तींपासून. की असं वाटतं की त्या व्यक्ती माझ्या कधी कधी समोर आल्या की मला परत ते जुनं आठवतं, परत मी खूप चिडचिड होते, अग्रेसिव्ह होते, मला परत माझं पास्ट आठवतो आणि मी खूप चिडचिड करते. मग माझ्या मिस्टरांबरोबर माझं सगळं बोलणं असतं. मग माझे मिस्टर मला म्हणतात सोडून दे, विसरून जा. मी म्हणते तुमच्या बाबतीत नाही घडलं, हे माझ्या बाबतीत घडलंय, त्यामुळे तुम्ही मला सहज बोलताय विसरून जा विसरून जा. पण माझा हा पास्ट खूप अगदी डोक्यात फिट बसलाय, कारण तो माझं बालपण होतं. मग एवढं अगदी जुनं, अगदी पक्क असेल, डोक्यात फिट असेल, तर मग मॅडम कसं विसरायचं कसं? मॅडम याच्यासाठी माझं एखादं NLP सेशन घ्या, जे मी पर्सनल हिलिंग करते त्याच्यात. तर त्याच्यात आपले हे जे जुने ब्लॉकेजेस असतात त्याच्यात आपण ते डिलीट करत असतो. कारण हे अगदी 1-2 महिन्याची गोष्ट नाही ना. आता ह्या गोष्टीला 20-25 वर्ष झालेत. म्हणजे त्या गोष्टी आपण एका क्षणात विसरणं किंवा त्या व्यक्तींना माफ करणं आपल्याला एकदम नाही शक्य होत. आपण किती जरी बोलत असेल ना, मी आता बोलली मला त्यांना माफ करायचंय, मी विसरून जाणार, मी विसरून नाही तर ते जाणार. NLP सेशन घ्या, त्याच्यात होऊन जाईल पूर्ण. तुम्ही मला पाठवाल का लिंक, ग्रुपमध्ये लिंक? ग्रुपमध्ये नाही भेटणार मॅडम. तुम्ही ग्रुप ऍडमिनचा जो नंबर आहे ना, ग्रुपवर ज्याही असाल तर तो सर्च करा आणि मला मेसेज करा. बघू आपण काय करतो. चालेल, थँक्यू. दीपाली मॅडम, दीपाली गायकवाड थँक्यू सो मच मॅम. बोला. मॅम प्रॉब्लेम मी लहानपणापासून मेडिटेशन वगैरे करायचे, अगदी 3री मध्ये असताना. आता माझं एज 40 आहे. तेव्हा माझं मेडिटेशन वगैरे छान व्हायचं. आणि डॅडी लवकर गेले 10वीत असताना, तेव्हापासून मोठी असलेली सगळं जबाबदारी माझ्याकडे होतं. मी सगळं सोडून टाकायचे. ठीक आहे. आणि आता जसं तुम्ही बोलताना सगळं सोडून टाका सोडून टाका, मी असं विचार करायचा एक दिवस तरी माझा येईल, त्या दिवसावरती सगळा माझा अधिकार असेल, तेव्हा ते कोणाचाच नसेल. आणि तसा तो दिवस आला. पण हे जे आहे ना, आता मॅडम जे बोलले की जे ग्रजेस आहेत, जे गिल्ट आहेत, ते मनातनं असं नाही जात. म्हणजे यू कॅन अंडरस्टँड, जेव्हा वडील नसतात आणि एकटे असतो, सोसायटी कशी असते, दे टेक ऍडव्हान्टेज इन एव्हरी सेन्सेस. आणि त्याच्यातनं मी खूप छान आले. ऍट द एज ऑफ 39 माझं लग्न झालं. 37 मध्ये मुलगा झाला मला, विदाउट एनी एक्स्ट्रा मेडिकल थिंग्स अँड ऑल. मला खूप छान मुलगा आहे 4 वर्षाचा, विदाउट एनी मेडिकल एड, IVF म्हणजे नॅचरल कन्सीव्ह झालं. आणि खूप हुशार आहे. तर माझा नवरा बोलतो मला की तुझे सगळे जे तुम्ही केलेलं आहे
जे तू सगळ्यांसाठी चांगला विचार केला किंवा फॅमिलीसाठी सगळं काही केलेलं आहे, हे तुला तुझं फळ म्हणजे तुझा मुलगा इतका छान तुला भेटलेला आहे, हे मला पण कळतं. पण ते समजून घेता येत नाही. आणि कसं होतं की प्रत्येक वेळेस आपण माफ करू शकतो, पण मनामध्ये कुठंतरी असं असतं ना की माझ्या बरोबर असं का होतं. आपण माफ करतो, मग प्रत्येक म्हणजे आयुष्यामध्ये असं काय असतं, काही पास्ट लाईफ मध्ये असतं. कारण ऑनेस्टली स्पीकिंग माझे रिलेशन माझ्या मम्मी बरोबर तेवढे अजिबात चांगले नाही. टू बी व्हेरी ऑनेस्टली, प्रेग्नेन्सी झाली, डिलिव्हरी झाली, आपल्याला सगळ्यात जवळ आपली आई असते. मला माझ्या नवऱ्याने सगळं केलं माझी डिलिव्हरी. पण मला हे असं कुठंतरी खूप असं खूप वाईट वाटतं की आई म्हणजे खूप सुख असतं आईच्या नावामध्ये, आईच्या सांगोलपणामध्ये किंवा आपुलकी, ते भेटत नाही. किंवा मग ते बघितल्यानंतर मला मम्मीकडे मला खूप राग येतो, चीड येते की माझे दिवस गेलेले ते सगळे दीपिका आठवून मॅडम मला. एक सांगते, आता आईला आई म्हणून बघू नका, आईला आपली मुलगी म्हणून बघायला चालू, आणि त्या हिशोबाने त्यांच्याकडे बघा की तुम्ही त्यांची आई आहे आणि तुमची जबाबदारी आहे. थोडं रिव्हर्स मध्ये या नात्याला. आणि जेव्हा आता तुम्ही 4 वर्षाच्या मुलाची आई आहे, त्याच्याकडनं झालेल्या 100 चुका माफ करायची तुमची ताकद आहे. मॅडम मला का नाही केलं माझ्या आईने माफ, असं वाटतं की ती पण छोट्या वयामध्ये तिचं लग्न झालं, तिने सगळं स्ट्रगल केलं, पण असं तिला का वाटत नाही की मलाही गरज असते, मलाही कुठंतरी आपलं दुःख शेअर करायचं किंवा काय करायचं. मी देवापुढे सगळं रडते, शेअर करते, असं वाटतं देवच सगळं काय आहे, नवरा चांगला आहे, सगळं काय. पण तो आईचा आणि बाप तर गेलेला आहे, पण आईचा जो सॉफ्ट टच आहे किंवा ते असं कधीच माझ्या आईने मला डोक्यावरनं हात फिरवला नाही किंवा जवळ घेतलं नाहीये. तो मला असं खूप फील होतं की कुठं भेटत नाही. आणि बोलू आपण त्याच्यावर पर्सनली बोलू, कारण कसं आपलं हे रेकॉर्डिंग पूर्ण लाईव्ह मध्ये असतं, तर त्याच्यामुळे आपण या विषयावर डिटेलमध्ये पर्सनली बोलू. ओके, सगळ्यात महत्वाचं बोलू मॅडम आपण त्याच्यावर. ठीक आहे. ठीक आहे. तर सगळ्यात महत्वाचं बघा, माफ करता येणं खूप महत्वाचं आहे. आयुष्यात प्रत्येकाच्या ह्याच्यात वेगवेगळ्या पद्धतीने, म्हणजे आपण बघतो ना, एक सिरियल आहे त्याच्यात एक एपिसोड संपला की दुसरा एपिसोड चालू होत असतो. तसंच जीवन एकानंतर एक घटनांचं क्रम आहे. आणि सगळं जर सहज चालत राहिलं सरळ एका रेषेमध्ये, बोर होऊन जाते ना. रोजच छान तुमच्या ताटामध्ये वरण भात भाजी पोळी एक लोणचं पापड सलाद असं येऊन राहिलेलं आहे. कधीतरी त्या सगळ्या जेवणाचा पण कंटाळ येऊन पिठलं भाकर खायची इच्छा होईल की नाही होईल? नाही, आज पिठलं भाकर. तो जिंदगी ऐसी आहे. आयुष्यात सगळं चांगलं असतानाही कुठंतरी आपल्याला नाही अरे. आणि कधी कधी बघा, तुम्ही म्हणता की अरे खूप सगळं चांगलं चालू आहे, नक्की तेव्हाच काहीतरी गडबड होऊन जाते. सगळं काही आपल्याला वाटतं की नाही ऑल इज वेल चालू आहे, आणि आयुष्यामध्ये खूप साऱ्या घटना येतात. आज आपण रेकीमध्ये आलो, तुमचा जस्ट प्रवेश होतोय, या रेकी ऊर्जांमध्ये तुमचा जस्ट प्रवेश होतोय आहे. तो प्रवेश याच्यासाठी की 2 दिवस आपण सबकॉन्शियस माइंडचं सेशन याच्यासाठी घेतलं की पहिले तुमचा माइंडसेट तयार झाला पाहिजे. कारण आता हे पास्ट लाईफ मेडिटेशन कशासाठी होतं की तुमच्या जीवनामध्ये पास्टच्या ज्या कटू आठवणी आहेत, जोपर्यंत तुम्ही त्याला खाली करणार नाही, तर इथून पुढे जी पॉझिटिव्हिटी आपल्याला आत्मसात करायची आहे पुढच्या जीवनामध्ये, त्याचा तुम्ही स्वीकारच करू शकणार नाही. जे तुम्ही बाकीच्यांचे अनुभव ऐकताय, जे रेकी जे शिकलेले आहेत किंवा प्रॅक्टिस करून राहिले, त्यांच्या जीवनामध्ये जो फरक पडलेला आहे, तो जर तुम्हाला पॉझिटिव्हिटी पाहिजे, तुम्ही तीच गोष्ट जर पकडून ठेवली की नाही, म्हणजे आता एखाद्याला माफ नाही करू शकलात तुम्ही, तर तुम्ही त्या एनर्जीच्या पुढे जाऊ शकणार नाही. जर तुम्हाला खरा रेकीचा लाभ घ्यायचा आहे, तर पहिले जे जुने गाठोडे आहेत विचारांचे, नकारात्मकतेचे, आरोग्याच्या समस्यांचे, रिलेशनशिपच्या प्रॉब्लेमचे, पैशाच्या अडचणींचे, त्या गाठोड्यांसाठी कोणीतरी जबाबदार पकडून ठेवलेला व्यक्ती आहे. यांनी असं केलं म्हणून माझ्या जीवनात असं झालं, त्यांनी असं केलं म्हणून हा प्रॉब्लेम आला. कृपया या सगळ्या प्रॉब्लेमला बाजूला काढा. आणि ज्या दिवशी तुम्ही या पृथ्वीवर पहिला श्वास घेतला होता ना, त्या कोऱ्या पाटी ईश्वराने दिली होती, तेव्हा तुम्हाला ना भाषेचं लँग्वेजचं भान होतं. जर तुमचा जन्म झाल्या तुम्हाला एखाद्याला लंडनला नेऊन टाकलं असतं, आपोआप इंग्रजी शिकले असते की नाही? अगदी आज आपण महाराष्ट्रात वाढलो म्हणून मराठी येते, काही लोक हिंदी भाषिक आहे. विचार करा की जशी लँग्वेज त्या आपण अनुभवात न घेतली,
समजा आज आत्ता आपण ही परिपाठी स्वीकारण्याचं माइंड मध्ये ठेवलं ना, तर मग याच्या आधी जे काही दुःख होतं, जोपर्यंत तुम्ही त्या लोकांना माफ करणार नाही. माझ्याकडे एक मॅडम होत्या, पहिल्या क्लासमध्ये पास लाईफच्या म्हणे की मॅडम मी माफ करू शकत नाही. असं 5 सेशन जेव्हा झाले, त्यानंतर त्या मॅडमवर 4 ते 5 कोर्टाच्या केसेस होत्या, आपोआप नील झाल्या. आपोआप नील झाल्या. 4 ते 5 कोर्टाच्या केसेस होत्या. का बरं? कारण त्यांनी अंतर्मनातनं त्या जबाबदार व्यक्तींना माफ करून टाकल्या. आपण कोणीच नाहीये करणार, त्या क्रिएटरनी त्यांच्यासाठी मार्ग मोकळे केले. आपण फक्त माध्यम मात्र आहोत. आज मी तुम्हाला सांगते, ते ईश्वराने मला जे मी रेकी कोणीच असं रेकी असं चॉईस म्हणून शिकत नाही की चला काहीतरी नवीन कोर्स करायचा म्हणून नाही. कुठेतरी प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये स्ट्रगल करत असते. पाहायला येणारे फार कमी असतात रेकी काय आहे, पण खरोखर आपल्या जीवनातल्या प्रॉब्लेमच्या सोल्युशनसाठी लोक रेकी शिकतात आणि रेकी ते सोल्युशन देते. पण ही रेकी स्वीकारण्याच्या आधी, या रेकीला समजून घेण्याच्या आधी पहिले खुद खाली हो जा. कारण तेच ओझं वाहून जर तुम्ही रेकीत प्रवेश कराल ना, तर तेवढा रिझल्ट येणार नाही. पण तुम्ही या निर्धारात याल की मला माझ्या जीवनामध्ये खरोखर सकारात्मकतेचं नवं आयाम आणायचं आहे, मग रेकी तुमच्या जीवनाचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही. मी आज लिटरली जे जीवन जगते ना, टचवूड, दिस इज माय ड्रीम लाईफ. माझ्या स्वप्नातलं जीवन आहे. फायनान्शियली 1000-2000 माझ्याकडे कधीच राहत नव्हते. मला फी भरायसाठी त्या 1000-2000 किंवा माझ्या मोबाईलचा रिचार्ज 4-5 वर्ष माझ्या भावानी करून दिलेला आहे. पण या रेकीत जेव्हा मी आली आणि मी या रेकीवर श्रद्धा ठेवून प्रॅक्टिस केली, तर मी आज एका दिवसात 2 आयफोन परचेस करू शकते. ती माझी कॅपॅसिटी आहे आणि ही मला रेकीने दिली. रेकीने फक्त फायनान्शियल ग्रोथ नाही दिली. टचवूड, मी माझ्या मुलाच्या वेळेस 7 महिने हॉस्पिटलला ऍडमिट होती. डॉक्टरने डिसिजन घेतलं होतं वी कांट कन्सिव्ह म्हणजे कंटिन्यू दिस प्रेग्नन्सी. पण त्याच ईश्वराने स्वामी समर्थांच्या कृपेने टचवूड माझा मुलगा आता 10वीची एक्झाम झाली, आता 2 दिवसात रिझल्ट आहे त्याचा. हे सगळं तुमचं ट्रस्ट, माझा विश्वास याच्यासाठी आहे की मी ते सगळं माझ्या आयुष्यात जगते आहे. माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक प्रॉब्लेमवर सोल्युशन मला रेकीने दिलेलं आहे. ते फायनान्स असो, रिलेशन असो की हेल्थ असो. आणि म्हणून तुम्हाला एक सांगते की मी म्हणते माझ्या शब्दात किती खरापणा आहे ते चेक करण्यासाठी तरी इथून पुढे प्रॅक्टिस करा. आणि कारण आज आपला सुरू होतो ऍक्च्युअल रेकीचा क्लास. व्हॉट इज रेकी? रेकी काय आहे? ही रेकी तुमच्या जीवनाला सकारात्मकतेचं खूप खूप सुंदर आयाम देणार आहे. याच्यासाठी फक्त तुमचा ट्रस्ट आणि दैनंदिन लेव्हलवर मी सांगेल ते प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. रेकी ही एक जपानी चिकित्सा पद्धती आहे. आता तुम्ही म्हणाल जपानी चिकित्सा पद्धती आपल्यासाठी काय काम करणार आहे? ज्या रेकी ही स्पर्श चिकित्सा म्हणून ओळखली जाते, टच थेरपी, हिलिंग थेरपी. आणि रेकीच्या सेकंड लेव्हलमध्ये जगाच्या पाठीवर कुठेही तुम्ही हिलिंग पोहोचवू शकता. मी तुम्हाला म्हटलं ना, औरा बघायला शिकवणार, तर आपण याच बॅच मध्ये औरा बघणार आहे, चक्रांची माहिती घेणार आहे, औरा स्कॅनिंग करणार आहे, एखाद्याला ट्रीटमेंट देणार आहे. स्वतःलाही तुम्ही आराम. आज मला स्टुडंटचे फोन येतात की मॅडम आमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, आमचं घर घेऊन झालं, आमच्या रिलेशनशिप मध्ये सुधारला. विचार करा की तुम्ही ते माध्यम बनणार आहे की एखाद्याच्या जीवनातलं दुःख दूर करू शकणार आहे. बरोबर. पहिले खाली हो जाओ. जब तक आप खाली नाही होंगे ना, मग काय, कालचा दिवस जसा होता तसाच आजचा जगाल तर उद्याचंही तेच राहणार आहे. इथे तुम्ही आहात बघा. काल 360 लोक क्लासला होते, 385 लोक आहेत, 86 लोक आहेत. आता लक्षात घ्या की जर आपल्याला आपल्या जीवनामध्ये बदल घडवायचा असेल तर पहिले तो ब्लेम करणं सोड दो. जोपर्यंत दुसऱ्यांमुळे माझ्या जीवनात काहीतरी झालंय हा विचार असेल ना, तर आपण काहीच बदल करू शकणार नाही. आय एम रिस्पॉन्सिबल फॉर माय हॅपीनेस इन माय लाईफ. म्हणजे मी लिटरली बऱ्याच वर्षापासून सोडून दिलं की बर्थडे कोणी गिफ्ट घेतलं पाहिजे. लास्ट बर्थडेला मी मला स्वतःला OnePlus गिफ्ट केला, सगळ्यात त्याच्यातला हायेस्ट मॉडेल. आता अॅनिव्हर्सरीला दोघांना 2 आयफोन घेतले. हे का बरं? त्याचा रिझन तुम्हाला सांगते की खुदी को कर बुलंद इतना की खुदा तुझसे पूछे बता तेरी रजा क्या है. स्वतःला तेवढं तयार करा
कारण जोपर्यंत तुम्ही तुमच्या आनंदासाठी, साधी गोष्ट मला सांगा, मी तुम्हाला हे नाही म्हणत की आयफोन घ्या परिस्थिती नसताना, हा विषय नाहीये. मी तुम्हाला हे म्हणते की एक छोटंसं गुलाबाचं फुल, आता तुम्हाला एक उदाहरण सांगते, एक 2-3 महिने आधीची गोष्ट आहे. मी जेव्हा एक टेक्निक सांगितली की माफ करायला शिका, समोरच्या व्यक्तीला माफी करा, कारण जीवन आजचंच आहे. त्या माझ्याकडे माझा व्हॉट्सअपचा डेटा काल डिलीट झाला, नाही तर मी तुम्हाला ते सेंटेन्स दाखवले असते. त्या मॅडमने म्हटलं, मॅडम माझ्या, सुंदर वाक्य लिहून पाठवलं त्यांनी, माझ्या लग्नाला 11 वर्ष झाले होते म्हणे. किती वर्ष? माझ्या लग्नाला 11 वर्ष झाले होते म्हणे. आणि या 11 वर्षांमध्ये मी सगळं जे काही माझ्या लाईफमध्ये घडलं आतापर्यंत, 11 वर्षांमध्ये माझ्या जीवनात जे काही घडलं म्हणे, तर त्याच्यात 2 वर्ष खूप चांगले घालवले म्हणे आम्ही. आणि त्या 2 वर्षामध्ये माझ्या जीवनामध्ये खूप सुख भोगले. पण त्याच्यानंतर म्हणे की माझ्या हसबंडने माझ्याकडे लक्षच देणं बंद केलं म्हणे. फक्त आज उशीर होईल, आज घरी येणार नाही, एवढ्या वाक्यात आमचा संवाद होता म्हणे. पण मी त्यांना एकच टेक्निक सांगितली की माफ करा, आणि हसबंडला फोन करा, म्हटलं की आज तुमच्या आवडीचे मी जेवण केलेलं आहे, लवकर घरी परत या. हा संवाद 8 वर्षानंतर त्यांनी माझ्या सांगण्यानुसार केला. आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी मेसेज टाकला की मॅडम, माझ्या हसबंडनी माझ्यासाठी छान गुलाबाचे फुलं, गजरा, आणि आम्ही जे 8 वर्षात आयुष्य जगलो नव्हतो ते तुमच्या त्या एका शब्दाच्या सांगण्यामुळे आम्ही बऱ्याच दिवसानंतर सहभावनापूर्वक संवाद आमच्यामध्ये झाला. आणि अक्षरशः एकमेकांशी बोलताना डोळ्यातनं अश्रूंच्या धारा लागल्या. हो, कसंही जगलात, का बरं मी सांगते, कसंही जगलात तरी आयुष्य संपणार आहे ना. त्याला तुम्ही थांबवू शकता का? कालचा दिवस आज मध्ये जगू शकताय का? नाही ना. मग जे क्षण आपल्या हातात आहे त्या प्रत्येक क्षणाला थँक्यू म्हणा. कारण कुणाच्या तरी, लक्षात घ्या, एक वाक्य महत्वाचं आहे, जे आयुष्य तुम्ही जगताय ना ते कुणाच्या तरी स्वप्नातलं आयुष्य आहे. का बरं? रस्त्यावर रात्री ज्याला अंगभर कपडे नसतात, कितीतरी लोक असे आहेत, आज उन्हाचे चटके खात झोपलेले असतात, उन्हातानात लोक पडलेले असतात, रात्री डोक्यावर छत नाही. आपल्या जो भाड्याचं घर असेल, एक खोली असेल, पण आपल्या डोक्यावर छत आहे, त्यांच्यापेक्षा आपण भाग्यशाली आहे. बरोबर आहे ना? एखाद्याला वाटतं की एखाद्याची गाडी आहे, हो किती छान त्याच्या जो गाडी आहे. मी एक इमेज फेसबुकवर बघितली होती, एक 14-15 वर्षाच्या मुलाने दोन्ही गुडघ्यापासून पाय नव्हते आणि त्यांनी चॉकनी ते पाय ड्रॉ केलेले होते. आणि आपले पाय आहेत आपल्याजवळ, कधीतरी त्या ऑर्गनला थँक्यू म्हणा. आपल्या शरीराचं एवढं ओझं ते वाहत आहे. एकदा तर थँक्यू म्हणायला शिका की जे जे तुमच्या जीवनात आहे, ज्या घरात तुम्ही राहता त्या घराला सकाळी उठल्यावर थँक्यू म्हणा की हे घरात तुम्हाला उन्हापासून वाचवतोय, थंडीपासून वाचवतोय, पावसापासून संरक्षण देत आहे. या घरासाठी मी तुझे खूप आभार. ज्या दिवशी तुम्ही थँक्यू ही भाषा वापरायला शिकाल. आज आपण राग आला की मुलांना ओरडतो, मारतो. जरा त्या IVF सेंटर मध्येच्या समोर लागलेली रांग बघा. 5-5, 10-10 लाख रुपये खर्च करू नये, त्या सुखापासून ते वंचित आहे. आणि त्या निसर्गाने इतकं सुंदर सुख आपल्याला दिलेलं आहे, त्या सुखाचा आदर, त्या ईश्वराच्या निर्मितीचा आदर करायचं सोडून राग करतो. थोडे 2-4-5% कमी झाले. आज माझी आई मला सकाळी बोलली की तुझ्या मुलाचा रिझल्ट आहे, मला टेन्शन आहे. म्हटलं काय करणार आहे, पेपर होऊन गेले, जो यायचा आहे तो रिझल्ट येणार आहे, मला नाही म्हटलं टेन्शन. टेन्शन घेऊन काय सोल्युशन निघत असेल आयुष्यामध्ये तर घ्या दिवसभर टेन्शन. अहो, आयुष्य रिलॅक्स जगण्यासाठी आहे. एक मोकळा श्वास तर घ्या. किती कोंडून ठेवलंय त्या श्वासाला, किती बंधनं बांधून ठेवलेल्या पाचच्या आठवणींचं. वर्तमानातलं काहीच टेन्शन नाही तुम्हाला. टेन्शन आहे मागे घडलेल्या घटनांचं आणि पुढे काय होईल त्याचं. एकही जण वर्तमानात जगत नाही, बरोबर की नाही? थोडं वर्तमानात जगायला लागा. आणि रेकी तेच शिकवते की माझ्याजवळ फक्त आणि फक्त हे 24 तास आहेत. आय हॅव दिस 24 hours ओनली. आणि त्या 24 तासात कितीही डोकं आपटलं तरी 5चे प्रॉब्लेम तुम्ही आता दुरुस्त करत नाही. करू शकणार आहे का? पास्ट मध्ये झालेल्या गोष्टींना बदलू शकणार आहे का? किती तणावात आजचा दिवस घालवा, पॉसिबल आहे? नाही हो पॉसिबल. किंवा आज तुम्ही किती भविष्याचे स्वप्न रंगवले की मला उद्या ते काय करायचंय, ते काय करायचंय, कितीही प्लॅनिंग केलं, त्या प्लॅनिंगने भविष्य सुधारणार आहे का? फरक पडणार आहे वर्तमानात घेतलेल्या ऍक्शननी, कृतीनी. तर वर्तमानात जशी ऍक्शन तुम्ही तुमच्या जीवनाला द्याल तसंच काय होईल. वर्तमानात जर तुम्ही आज
ठरवलं माझ्याजवळ फक्त आता 16 तास आहेत. 16 तास म्हणजे काय, 8 तास झोपायचं आहे ना आपल्याला. चांगल्या स्वास्थ्यासाठी 8 तासाची झोप घ्यायची आहे. ठीक आहे, 8 तासाची आपल्याला काय करायची आहे, चांगली झोप घ्यायची आहे. मग 16 तास स्वतःवर कंट्रोल ठेवणार आहे. आजच्या दिवस मी तुम्हाला रेकीची 5 तत्व शिकवणार आहे उद्या. तर आजच्या दिवस मी कोणावर राग करणार नाही. आजच्या दिवसाला जगायला शिकायचं. 16 तास आनंदाची जबाबदारी घ्या. 16 तास आनंदाने जगला तर काय होईल, तुमच्या पास्टच्या खूप सुंदर आठवणी तुमच्याजवळ संग्रहित राहतील. या 16 तासांच्या 5 आज जर 16 तास तुम्ही खूप चांगलं जगलात तर उद्या जेव्हा हा दिवस उगवेल तर तेव्हा तुम्हाला काय आठवेल, वा माझा कालचा दिवस ना खूप छान गेला. आणि काल तुम्ही काहीतरी पॉझिटिव्ह ऍक्शन घेतल्यामुळे भविष्यात त्याचा काहीतरी बेनिफिट तुम्हाला भेटलाय. आणि म्हणून लक्षात घ्या, जीवन हसत जगायचं असतं, मरण हसत मरायचं असतं. दुःखाच्या सक्त पहाऱ्यातून सुख मात्र हळूच चोरायचं असतं. आणि त्या सुखाची चोरी रेकीच्या माध्यमातून आपल्याला करायची आहे. रेकीचा शब्द अर्थ आहे, शब्दशः अर्थ आहे प्राण ऊर्जा. रशियन याला बायोप्लास्टिक एनर्जी म्हणतात, इंग्रज याला लाईट किंवा होली स्पिरिट म्हणतात, हिंदू धर्मात याला प्राण ऊर्जा म्हटलेला आहे. या ऊर्जांचा उल्लेख अथर्व वेदातही आलेला आहे. आणि खरोखर जर जीवन जगायचं असेल ना, 21 दिवस फक्त रेकीच्या 5 तत्वांसोबत जगून बघा, जे मी तुम्हाला शिकवेल उद्या. आयुष्य पूर्ण बदलणार आहे. 21 दिवस. ठीक आहे, फक्त रोज येलो पेजवर तुम्हाला काय पाहिजे ते लिहायला सुरुवात करा रेड पेननी. व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट क्लिअर. याच्यात नकारात्मक शब्द येऊ देऊ नका. माझे गुडघे दुखी बसू दे कधीच म्हणायचं नाहीये. मी संपूर्ण स्वस्थ जीवन जगत आहे. एखाद्याचा राग कमी होते नाही म्हणायचं. तो व्यक्ती खूप आनंदाने सगळ्यांची प्रेमाने वागत आहे असं बोलायचंय. दीपाली मॅडम, जे मनामध्ये इतक्या वर्षाचं साठवण आहे ना, आई अशी का वागली, एकदा माफ करा आणि आईला जाऊन मिठी मारा. वाहून जाऊ द्या तर ज्या काही भावना आहे, जितक्या दिवस पकडून ठेवाल सोडून द्यायला शिका. माहितीये मला खूप त्रास होतो, पण माफ करावं लागेल जर जीवनाचा पुढचा आनंद घ्यायचा आहे. माफ करा. लक्षात घ्या, ती व्यक्ती आहे तोपर्यंत सगळे हेवे दावे आहे. तुमच्या जो आई आहे त्या लोकांना बघा की ज्यांच्या डोक्यावरनं आईचं छत्र चढून गेलं. माझे आपले स्टुडंट असे होते की ज्यांच्या ते 13 वर्षाचे असताना एका अपघातात, दोघे जात होते कुठेतरी 4 व्हीलरनी, आणि त्या अपघातात त्यांची आई गेली आणि त्या सरांचं 13 वर्षाचं मेमरी लॉस झाला. याददाश्त ज्यांना जिसको हम बोलते, 13 इयर्सचा त्यांचा मेमरी लॉस झाला. आणि त्याच्यानंतर त्यांना आई जी आठवते ती लोकांनी सांगितलेली. मावशीने सांगितले की तुझी आई अशी होती आणि फोटो पाहिलेला फक्त. विचार करा, त्या व्यक्तीला आई कशी होती हेही आठवत नाहीये. आयुष्यात आपल्याही पेक्षा बरंच दुःख आहे लोकांच्या जीवनात. आणि म्हणून जे आहे ना, एकच लक्षात ठेवा की जे माझ्या जीवनात आहे, तर आजचा तुम्हाला होमवर्क काय आहे की तुमच्या जीवनात काय काय चांगलं आहे ना याची लिस्ट काढा. सगळ्यात पहिले माझे डोळे बघू शकतात, माझे कान ऐकू शकतात, मी बोलू शकतो, माझे हातपाय काम करतात आहे, माझं शरीर खूप चांगलं काम करतात आहे. आणि त्या शरीराचे जेवढे चांगलं लिहून थँक्यू म्हणा. एक खोलीचं घर असेल, भाड्याचं असेल, तरी देखील काय करायचं, थँक्यू म्हणायचं की माझ्या डोक्याला छत आहे, मला रात्री उघड्यावर झोपायची गरज नाही पडत आहे, मला उन्हात तान्हात. आज विचार करा, चप्पल घालता का हो सगळे? चप्पल बूट सँडल काहीतरी घालता का? नाही घालत? चप्पल बूट सँडल नाही घालत का कुणीच? घालता ना? कुठे कुठे थँक्यू म्हटलं हो त्याला? चप्पल बूट सँडलला कोणी कोणी थँक्यू म्हटलं आजपर्यंत? जे रिपीट करत आहे क्लास त्यांनी नका सांगू. थँक्यू कोणी कोणी म्हटलंय? त्या चपलेला थँक्यू कोणी कोणी म्हटलेलं आहे? आज जे लोक रिपीट करतात त्यांना माहिती आहे, पण बाकीच्यांनी नाही म्हटलं. आता विचार करा,
असे कितीतरी जे काही आपलं वय आहे असे कितीतरी चप्पल बूट आपण आतापर्यंत तोडले, त्यांची अस्तित्व आपल्यासाठी निर्माण झालं आणि संपून गेलं. ती चप्पल देखील आपल्या जीवनात किती कामाची आहे. उन्हाचे चटके ती सहन करते, पावसाळ्यातला चिखल ती सहन करते, हिवाळ्यातली थंडी ती सहन करते. काटा जरी बोचला तर पहिले चपलेला बोचतो, तिच्या सहनशीलतेच्या पलीकडचा असला तर मग आपल्या पायापर्यंत पोहोचतो. आणि मनुष्य अशा कितीतरी चपलांचा उपभोग घेतो आणि त्यांना आपल्या आयुष्यातनं हद्दपार करतो, पण एक साधा थँक्यूचा शब्द त्याच्या मुखातनं निघत नाही. आणि म्हणून थँक्यू म्हणायला शिका. जे जे तुमच्याकडे आहे ना त्या वस्तूला स्पर्श करा, जस्ट से थँक्यू. जे व्यक्ती तुमच्या अवतीभोवती आहे, आज कित्येक लोक वृद्धाश्रमात आहेत, कित्येक मुलं अनाथालयात आहे. आज मी या याच्यात जे काही माझं सेवा कार्य चालतं त्याच्यात मी अनाथालयांना भेटी देते. एड्स बाधित मुलांच्या जिथे संगोपन होतं तिथे मी भेट देत असते. खूप कठीण आहे हो जीवन, पण आज त्या कठीण जीवनातही आपण जे जीवन जगतोय ना खूप सुंदर जीवन आहे. म्हणून पहिले जे काही आपल्या जीवनात आहे आजचं होमवर्क जरूर हे करा की तुमच्या जीवनात काय चांगलं आहे त्याची लिस्ट करा आणि त्या गोष्टीच्या समोर ती लिहून थँक्यू हा शब्द लिहा, कारण ते तुमच्या जीवनात आहे. माझ्या जो एक छान घर आहे, जस्ट थँक्यू. माझ्या कुटुंबात हे सदस्य आहे, या प्रत्येक सदस्याचं माझ्या जीवनात खूप महत्व आहे. या सर्व सदस्यांचं थँक्यू. थोडस कपड्यांची अलमारी उघडा, एकदा प्रेमाने त्या सगळ्या कपड्यांना बघा, त्या कपड्यांना थोडा स्पर्श करा आणि थँक्यू म्हणा की कित्येक लोकांना अंगभर घालायला कपडे मिळत नाही आणि आपल्याकडे कपाटात ठेवायला जागा नाही, एवढे कपडे आहेत. त्या कपड्यांना थँक्यू म्हणा. बरोबर नाही? कपड्यांसाठी अलमारी घ्यावी लागते आपल्याला. आणि तरी 2-4 लग्न झाल्यानंतर जरा कपाटातनं साड्या नाही घालायसाठी असा प्रश्न पडतो. सो जे आहे त्याला पहिले थँक्यू म्हणा. मायेने आपल्या मुलांच्या डोक्यावर हात फिरून त्यांचं अस्तित्व तुमच्या जीवनात किती महत्व आहे त्याच्यासाठी थँक्यू म्हणा. थोडं जोडीदाराला थँक्यू म्हणा, जोडीदाराच्या आई वडिलांना थँक्यू म्हणा, कारण ते नसते तर त्यांच्यामुळेच आज तुमच्या आयुष्यात जोडीदार नसता. सो जस्ट से थँक्यू. घरच्या प्रत्येक वस्तूला स्पर्श करून थँक्यू म्हणा. आणि या थँक्यूने, या ग्रॅटिट्यूडने जेव्हा आयुष्य भरून जाईल ना, तिथून दिव्य रेकी शक्तीच्या प्राण ऊर्जेच्या सकारात्मकतेचा नवा झरा आपल्या जीवनात व्हायला लागेल. आणि तो झरा मी प्रॉमिस करते की तुमच्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याचा नवा प्रवाह वाटणार आहे. सो जस्ट से थँक्यू. जे जे माझ्या जीवनात चांगलं आहे त्याचाही आभार. ज्या ज्या कठीण परिस्थितींनी मला या जीवनाला नव्या ऊर्जेने अजून नव्याने जगण्याची संधी दिली त्याच्यासाठी त्या ऊर्जांचा आभार. जस्ट से थँक्यू. आज प्रत्येक गोष्टीला ग्रॅटिट्यूडने थँक्यू म्हणायचं आहे. उद्या आपण रेकीचे 5 तत्व, रेकी काय आहे, कशी काम करते आणि रेकीच्या पायऱ्या काय आहेत, रेकीचा इतिहास काय आहे, या सगळ्या गोष्टी आपण उद्याच्या सेशन मध्ये बघणार आहेत. सो 1-2 प्रतिक्रिया घेऊ. आज मी ग्रुप ओपन करील. आजचं सेशन कसं वाटलं नक्की शेअर करा, कारण तुमच्या प्रतिक्रिया या माझ्यासाठी प्रेरणा ठरतात. सो मला ऐकून घेतलं यासाठी आपलं कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.